जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात रिक्षा चालकांनी आंदोलन केले। आधी पालिकेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केल्यानंतर पालिकेकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने रिक्षा चालकांनी आक्रमक पवित्रा घेत पालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला आणि मोठी घोषणाबाजी केली। अंबरनाथमधील रिक्षा युनियनचे नेते मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। एक आठवड्यापूर्वी रिक्षा चालकांचा शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत शहरातील खड्डे बुजवण्याची मागणी केली होती। मात्र आठवडा उलटूनही खड्डे बुजवण्यात न आल्यामुळे अखेर संतप्त रिक्षा चालकांनी आज अंबरनाथ नगरपालिकेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं। मात्र यानंतरही पालिकेकडून कुणीही या रिक्षा चालकांशी चर्चा करण्यासाठी आलं नाही। शहर अभियंता राजेश तडवी यांनी समोर येऊन उत्तर द्यावं अशी मागणी रिक्षा चालकांनी केली। मात्र तडवी हे पालिकेत उपस्थित नसल्यामुळे संतप्त रिक्षा चालकांनी आक्रमक पवित्रा घेत अंबरनाथ नगरपालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला आणि मोठी घोषणाबाजी केली। यावेळी पोलीस आणि पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवल्याने अनर्थ टळलाय। जोपर्यंत पालिकेकडून खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलं जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका या रिक्षा चालकांनी घेतली आहे। 6 महिन्यापासून आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतोय, भेटीगाठी घेतो अधिकाऱ्यांच्या। का अंबरनाथ शहरामध्ये असंख्य खड्डे झालेत, गॅस लाईन, परत कॅमेरेचे जे कामं झालेत ते खड्डे, क्रॉसिंगचे खड्डे। कारण की आज आमचा अंबरनाथ शहराचा रिक्षा चालक हा 24 तास रोडवरती आपलं पोट भरण्यासाठी मेहनत करत असतो, त्याला त्रास होतो। वारंवार आम्ही तक्रार करून कुठलीच अंबरनाथ नगरपालिकेचे कुठले अधिकारी दखल घेत नाही। आम्ही बंदचा लेटर दिल्यानंतर आम्हाला 2 दिवसाचा अवधी त्यांनी टाईम दिला होता। आम्ही 2 दिवस त्यांची वाट बघितली, पण 2 दिवसाचे 1 हप्ता उलटून गेला तरी पण नगरपालिका प्रत्येक आमच्या गोष्टीवरती, म्हणजे क्षुल्लक गोष्टी आहेत, खड्डे भरणे, झाडं तोडणे, लाईट लावणे, परत अतिक्रमणच्या 2-4 गोष्टी, त्या गोष्टी आमच्या कुठल्याही मागणी नगरपालिका लक्ष देत नाही आणि आमच्यावरती दुर्लक्ष करते। आणि आमची खास म्हणून मागणी आहे, इथलचा तडवी गेले 15 वर्षापासून हा इकडे अंबरनाथ शहरावरती राज्य करतोय। असंख्य ठेकेदारांसोबत याची पार्टनरशिप आहे, असंख्य याची स्वतःची पोट भरण्याचं याने काम केलं आहे। हाही तडवीची बदली आम्हाला पाहिजे। हा भ्रष्टाचारी अधिकारी अंबरनाथमध्ये नाही पाहिजे, कारण की याच्यामुळे पूर्ण आपल्या नगरपालिकेचं नाव आणि अंबरनाथ शहराचं नाव कुठेतरी खराब होतंय। हा अधिकारी फक्त चॉकलेट द्यायचं काम करतोय। आम्ही गेले 6 महिन्यापासून याचा पाठपुरावा करतोय। हा अधिकारी आम्हाला दुर्लक्ष करतो। तेच कुठला ठेकेदार असेल किंवा मोठा नेता असेल तर त्याची कामं लगेच करून देतो आणि आमची सर्वसामान्य ही जनता, आमचे रिक्षा चालक जे पूर्ण दिवस रोडवरती चालून पूर्ण अंगावरती कष्ट घेऊन त्याचं दुखणं तयार होतं, वारंवार ते हॉस्पिटलला जातात त्यांच्या, कारण की खड्ड्यामुळे त्यांना त्रास होतो। पण या अधिकाऱ्यांना कोणाची काय पडलेले नाही, यांना फक्त आपलं पोट भरायचं, आपला खिसा भरायचा माहिती आहे आणि घर भरायचं माहिती आहे। मी या नगरपालिकेत सीओना आज आव्हान देतोय, कारण की येणाऱ्या या हप्त्यामध्ये याच्यावरती काहीतरी दखल घ्या, नाही तर पुढच्या हप्त्यामध्ये आज आम्ही 100च्या याच्यानी आज आंदोलन केलं आहे। पुढे येऊन आम्ही 10,000 लोक रिक्षा बंद करून, अंबरनाथ शहर बंद करून, तुमच्या नगरपालिकेचे तुमची सगळी कामकाजं बंद करू, कारण की एक अधिकाऱ्यामुळे आज तुमचा पूर्ण अंबरनाथचं नाव बदनाम होतोय। हा भ्रष्टाचार अंबरनाथमध्ये नको आहे, आमची ही मागणी आहे। काय घोषणा देता? तडवी भगाव, अंबरनाथ बचाव, हीच आमची घोषणा आहे। तडवी भगाव, तडवी भगाव। कारण की हा भ्रष्टाचारी अधिकारी हा एक लागलेली आहे अंबरनाथ शहराची कीड आहे। ही लवकरात लवकर नगरपालिकेने हाकलावी। नसेल तुमच्या ते हिम्मत तर आम्ही त्याची हकलपट्टी करू। पुढच्या हप्त्यात या तडवीला इथलं कुठलाही कामकाज आम्ही करून देणार नाही, हे तुम्हाला आम्ही या मीडियाद्वारे सांगतो। अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज। इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।